मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. पहिलं षटक घेऊन आलाय बारक्या. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. सलामी वीर नमित पगडे आणि त्याच्या साथीला येतो कॅप्टन टीमचा सोहेल शेख. आरसीसी पेठ विरोधात जे हनुमान कामोठे अशी एक दोन बलाढ्य संघादरम्यान लढत. मगाशीच उल्लेख केला की जसे मालिकांमधील ॲक्टर ॲक्ट्रेस अभिनेता अभिनेत्री बदलत नाही, त्याच सिरियल्स आपण दररोज पाहतो, परंतु प्रत्येक एपिसोडला काही ना काहीतरी नवीन. तसं हे दोन संघ आहेत. मैदानं बदलतात, सिच्युएशन्स बदलतात, स्पर्धा बदलते, स्पर्धेची रक्कम बदलते, प्रेक्षकही तिथे पोहोचतात तेच प्रेक्षक, परंतु माल मसाला नवीन, दररोजचा संघर्ष नव्याने. असे दोन संघ. कामोठे विरोधात पेठ. हलक्या हाताने दिशा दिले सोहेल शेखने, परंतु थांबवलंय. नॉ स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. नमित पगडे. तर वडून अवघरचे निलेश मेहरे मनेरे इथे आलेले आहेत. तर निलेश यावं आपण व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. आमचे गुलशन पाटील यांचे सुपुत्र ते मामाच्या घरून मॅचचा आनंद घेतात. प्रचित गुलशन पाटील. फुल टॉस बॉल आणि त्यावरती सोहेल शेखचं आक्रमण. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा पाहण्यासाठी जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले त्यांचं ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये सहर्ष स्वागत. आरसीसी पेठ विरोधात जे हनुमान कामोठे. फुलटॉस बॉल. खरे तर धीम्या गतीने हा चेंडू टाकायचा होता आणि त्या फुलटॉस बॉलवरती आलाय तो षटकार. पुढे आला सोहेल शेख. फिल्डर सेट केलाय. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. पहिला सामना कुमार 11 तुर्भे संघाने जिंकलाय. चांगला खेळ त्यांचा राहिला. या मॅच मधील विजेता संघ लगेचच पुढचा सामना खेळेल. हॅलो. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय विवेक शेठ भोईर बामाली पाहतोय आपण. या हे आपण पाहतोय. वेलकम विवेक शेठ. सर्वांचं सहर्ष स्वागत. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन आणि सोहेल शेखची मात्र विकेट जाते. स्विचिटचा फटका खेचायचा होता. बारक्याच्या विरोधात कव्हर्सला झेल घेण्यात आला. पहिला धक्का आरसीसी पेठ टीमला. गणेश जोशी यांचं विशेष कौतुक. खरं तर या संघाची पाठराखण ते नेहमीच करत असतात. यस, विनर वर्सेस विनर असा हा सामना होईल. यानंतरचाही लक्षात असू द्या. नुकताच बिग बॅश संपन्न झाली. बिग बॅशचा उपविजेता हा संघ ठरला आरसीसी पेठ. रायगडकरांचं लक्ष लागलं होतं बिग बॅशकडे, कारण तिथे खेळत होता आरसीसी पेठ हा नामवंत संघ. बंटी टप्पा थोडा मागे ठेवला बारक्या कांबळेने. या सर्व खेळाडूंना प्रवीण अर्जुने सर एकमेकांच्या खाणाखुणा सगळं काय माहिती आहे. प्लस पॉइंट मायनस पॉइंट सर्व काही. कुठे खेळतो फलंदाज, कसा खेळतो, गोलंदाजी कशी करतो, ऑफ ब्रेक टाकतो, लेग ब्रेक टाकतो, हा स्विचिट मारतो की ग्राउंड शॉट खेळतो, कव्हर्सला खेळतो की पॉइंटला मारतो की हुक शॉट खेळतो, लॅप शॉट खेळतो, मिड विकेटला मारतो, पूल मारतो, हुक मारतो, सर्व काही ठाऊक आहे. म्हणूनच त्यांच्यातली जो संघर्ष होतो ना आतमध्ये तो काही वेगळाच असतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या आहे ती सोहेल शेख बाद झाल्यानंतर आरसीसी पेठ टीमची 11. नेल्सन फिगर. एक षटक समाप्त झाला. 11 धावा झाल्यात, 1 विकेट. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 दैदिप्यमान क्रिकेटचा 16 पाहुण्यांचं आगमन नुकताच या मुख्य मंचावरती झालंय. आकर्षक करंडक. ठीक 6:15 वाजता एक टॉवर खाली पडला होता. आयोजक स्वतः ओम नर्मदेश्वर किरवली संघाचे सर्व खेळाडू, ग्रामस्थ
आणि त्याने मिळून पुन्हा एकदा तो टॉवर सेट केला. मंडप डेकोरेटर्सला देखील साथ दिली आणि त्यानंतर त्याने तो टॉवर ऑन केलाय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही कविता प्रत्येकानेच ऐकलेली आहे कणा कुसुमाग्रजांची, परंतु ही सत्य तिथे अंमलात आणली. तो टॉवर मोडून पडला, परंतु नाही, आम्ही घाबरणार नाही. मैदानात लाईट होती, तो टॉवर विनाही एक सामना झाला तुर्बे विरोधात हायवे दिवा, परंतु खेळाडूंची डिमांड होती की तो टॉवर ऑन व्हायला हवा. खेळाडूंपेक्षा आयोजकांची डिमांड होती की तो टॉवर ऑनच व्हायला हवा. आपण तो केलाय, सेट केला, तयार केला, पुन्हा उभार केला आणि त्यानंतर मात्र तो टॉवर ऑन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ते 1-11. स्विच इट स्ट्रोक. नमित पगडेचा हा षटकार की चौकार? यस, इट्स अ बाउंड्री, चौकार. इन्फॉर्म असलेला फलंदाज आहे नमित. स्विचचा फटका खेचला. लेफ्टी बॉलर दैवत मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकात बारक्याने सोहेल शेखची विकेट घेतली, परंतु एक षटकार एक चौकार सोहेल शेखच्या बॅटमधून देखील आलाय. धावसंख्या ते 11. पहिल्या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं तर 51 धावा डिफेंड केल्या तर कुमार 11 तुर्बे टीमने. पुन्हा तोच प्रयत्न, स्विच इट एक्झिक्यूट केला. बॅक टू बॅक 2 चौकार नमित पगडेच्या बॅटमधून. काय कमालीची फटकेबाजी सध्या चालू आहे नमित पगडेची. पाक गोलंदाजाचा जो अँगल आहे त्या अँगल नुसार बॉल बॉडी लाईन येत आहेत आणि धाव संख्या या फटक्याने जाऊन पोहोचल्या आता 19 वरती. 19. हॅलो, पहिलं तर समीर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, बामालीचे गोल्डन मॅन आदरणीय विवेक शेठ भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 11,111 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्यांचा आभार. येस, या दरम्यान निर्धाव चेंडूचे होते सांगता. कव्हर्सला फटका खेचला होता, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. पहा किती अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग पोझिशन सेट करण्यात आले नमितसाठी. परेश मात्रे सध्या यष्टांना चिकटून उभा. एक्स्ट्रा कव्हरला बारके, मिड ऑफ लाईक फिल्डर आहे. डीप कव्हर, स्वीपर कव्हरला खास करून नमित पगडेसाठी एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. बॅटची कडा घेतले मागे, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव कमबॅक केले. आता दैवत मात्रेने पहिल्या 2 चेंडूंवरती 2 स्विचिटचे फटके आले, 2 चौकार. त्यानंतर धावसंख्या 20-20. RCC पेठ विरोधात जनमान कामोठे. आजच्या रात्रीतील ही दुसरी लढत. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक, ओम नर्मदेश्वर किरवली आयोजित ही स्पर्धा. दुसरं षटक दैवत मात्रे टाकतोय. सध्या डिस्कशन चालू आहे गोलंदाज आणि फिल्डरमध्ये. जास्तीचा वेळ घेऊ नका, हीच एक नम्र विनंती. बंटी जोशी, व्हेरी डेंजरस कस्टमर ऑफ RCC पेठ, घातक ऑलराउंडर या टीमचा. रातो के कातिल अशी ओळख आहे RCC पेठ टीमची. 20 धावा. समोर खेचलाय, लॉंग ऑफ नव्हता, मिड ऑफ आतमध्ये होता. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. बंटी जोशीच्या बॅटमधून बेधडक षटकार. मनगडातली असलेली पॉवर जनरेट करत असताना पा क्रीज मध्ये गेला दैवतच्या विरोधात आणि तिथून यॉर्क बॉलला ओव्हर पिच करून घेतला. समोर केसला, लॉंग ऑफला षटकार. जागा बनवली. वॉट अ शॉट, हॉट शॉट, शॉट ऑफ द नाईट बाय बंटी जोशी. काय फटका केसलाय, दर्जेदार, अफलातून, अविश्वसनीय. कव्हरच्या वरतून षटकार. ऍक्शन रिप्ले पाहाल तुम्ही. बंटी जोशी या अगोदरचा सेट डाऊन द ग्राउंड होता. जागा बनवली या फटक्यासाठी. पुढचा पाय बाजूला घेत असताना क्रीजचा चांगला वापर करत बॅटचा पंच पा कव्हर्सला षटकार बंटीच्या. 6 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचला आता 32 वर. 32.
गणेश जोशी आनंदी आहेत आणि त्यांच्या मागे जे चिमुरडी सध्या नाच करतायत तेही खूप आनंदी आहेत. त्यांना ठाऊक नाही मैदानात काय चाललंय, परंतु ते सध्या या गाड्यावरती थिरकतायत. आता समजते आपल्याला की तेच वय आनंदाचे होते. मागे वळून पाहिलं की सगळ्या आठवणी जाग्या होतात. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा बारके आलाय गोलंदाजीसाठी. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बारक्या. पुन्हा तोच प्रयत्न होता. बॅटची आतमधली कडा घेतली. शॉट फाईन लेगला. धावा रोखणं आता गरजेचं आहे. बंटी जोशी भलत्याच फॉर्म मध्ये. एक फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या वरतून षटकार आला. त्यानंतर जागा बनवली फटक्यासाठी दैवतच्या विरोधात कव्हर्सच्या वरतून. आजच्या रात्रीतील हॉट शॉट आपण बंटी जोशीकडून पाहिला. धाव फलक आहे सध्या 34. एका मोठ्या धाव संख्येकडे वाटचाल करत असताना आतापर्यंत मॅचेस 8 झाल्यात. 8 पैकी 4 मॅचेस चेस डाऊन झाल्यात. 4 मॅच मध्ये पहिली फलंदाजी करणारा मात्र संघ जिंकला. अर्थातच धावा डिफेंड देखील झाल्यात. स्पर्धेतील 9वा सामना चालू आहे. काल 7 सामने झालेत. काल पेठाली संघ क्वालिफाय झालाय सुपर 5 साठी. आज एकूण 8 संघ खेळणार. फर्स्ट मॅच कुमार 11 तुर्बे जिंकलाय. हा दुसरा सामना आहे. सध्या बारक्या गोलंदाजी करतोय. धावसंख्या 34. पुन्हा खोलवा टप्प्याचा चेंडू लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक फक्त एकच धाव. आपल्या उंचीचा फायदा तिथे उचलला. तर रंजनचे आमचे रोशन पाटील इथे आलेले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. धावसंख्या 35. 2 फलंदाजांमध्ये आता चर्चा होत असताना नमितच्या देखील बॅटमधून फटके आलेत. 6 आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 6 चेंडू 11 वरती तो खेळतोय. प्रयत्न चालू आहेत. मिड विकेटला बॉल जातोय सीमारेषा पार. प्रेक्षकांच्या भेटीला नमितचा आणखी एक दमदार षटकार. कम्मालीची फलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे ते आरसीसी पेट टीम कडून. या षटकाराने धाव फलक आणखी उंचावलंय. जाऊन पोहोचलंय ते 41 वरती. 41. कम्मालीची बॅटिंग. नमित पगडे डेंजरस फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला. दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूने आता आक्रमण चालू आहे. कारण त्यांना ठाऊक आहे समोर जानमान कामोठे टीम आहे. एक भला मोठा संघ आहे. त्यांच्या विरोधात आपल्याला एक मोठी धाव संख्या उभारायची. एक मोठं टार्गेट सेट करायचे. याच दृष्टिकोनातून आक्रमकरित्या फलंदाजी दोन्ही फलंदाज. बंटी एका बाजूला दुसऱ्या बाजूला नमित. बारक्याच्या विरोधात आक्रमण. षटकार आलाय. धाव फलक 41. तिसरं षटक मार्गस्थ असताना 1 बाद 41. उडवलाय बॉल. मिड ऑफ आतमध्ये होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचतोय. दैवतने हा झेल घेतलाय. फलंदाज बाद होईल. नमित पगडे. आमचे सन्माननीय केशव शेठ गायकर आणि त्याचबरोबर बालू शेठ घरत पापडीचा पाडा. नक्कीच या स्पर्धेला आपण भेट दिली, विजिट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि केशव शेठ घरत आणि बालू शेठ घरत, केशव शेठ गायकर आणि बालू शेठ घरत यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचा आभार. इस मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न हळूहळू सध्याच्या घडीला बारक्या कांबळे मात्र करताना दिसतोय. विकेट घेणं गरजेचं होतं कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत होते नमित आणि बंटी. आणि आता नमितची विकेट घेतले ती बारक्याने. अविनाश आला. यॉर्क बॉल. चांगला टप्पा बारक्याकडून. आणि 2 ओव्हरचा स्पेल त्याचा कंप्लीट झालाय. 2 ओव्हरमध्ये धावा त्याने दिल्या 20. विकेट घेतल्या 2. आणि सध्याच्या घडीला 3 षटकांच्या समाप्तीनंतर आरसीसी पेट टीमची धाव संख्या 2 बाद 41. 41. लॉस ऑफ 2 विकेट. श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहंजन 1993 ची बॅच आमचे सगळे हे
आणि त्रिंबक पाटील किरवली यांच्या वतीने 2500 रुपयाचा डोनेशन, त्यांचा आभार. सध्या मंचावरती तुम्ही रोहिंजन स्कूलची 1993 ची बॅच पाहताय. खरं तर संदीप पाटील सर, माझा जन्म 90 आहे आणि 2025 मध्ये सगळे मित्र एक साथ आहेत. ते चित्र देखील आता डोळ्यासमोर आलं असेल. शाळेतल्या आठवणी, त्या शाळेतल्या आठवणी आणि खास करून जिल्हा परिषदेच्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 41 धावा. टाइम कडे लक्ष असू द्या. वेळेच्या बाबतीत मी सर्वच संघांना सूचित करतोय की सहकार्य करा. क्रीडांगणाच्या बाजूने आपण पाहिलं तर संपूर्णपणे डोंगर आहेत. मगाशी गुलशनने सांगितलं की पलीकडे तुम्ही जाल तर तुम्हाला तुर्भे मिळेल, इकडे खारघर आहे. तसेच बामालीचे आमचे गोल्डन मॅन आदरणीय विवेक शेठ भोईर, त्याचबरोबर नितेश शेठ भोईर, आमिर भोईर आणि प्रेम नेटके हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. 11,111 रुपयाचा डोनेशन विवेक शेठ भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय, त्यांचं मनपूर्वक आभार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा संख्या ते 41 आणि त्यानंतर इथे सिंगल 42 धावा झाल्यात. धावा संख्या 42-42. चौथं षटक निखिल गोवारी आलाय. नमित पगडेची विकेट गेले. नवीन फलंदाज अविनाश वास्कर सध्या मैदानात आहे. बंटी जोशी 6 चेंडू 14, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. यॉर्क बॉल, चांगली लाईन पकडली ती निखिल गोवारीने अविनाशच्या विरोधात. हातातून चेंडू निसटला परंतु दुसरी धाव झाली नाही. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित ही स्पर्धा. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत, सध्या आनंद घेत आहेत. क्रीडांगणावरती प्रेक्षक राजा उपस्थित आहेत. स्पर्धेचा महत्वाचा मानबिंदू म्हणजे प्रेक्षक राजा, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. विशाल हॉटेलचे मालक आमचे सुदेश पाटील आणि राहुल पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. काय फटका खेचला, पायावरचा चेंडू. ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा पाहावं लागेल. इट्स नो लुक ऑर नॉट. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स. पायातला हा फुलटॉस बॉल आणि ते शेवटी थोडी नजर फिरवली की नक्की बॉल कुठे गेलाय. स्क्वेअर लेगला. कम्मालीचा हँड कॉर्डिनेशन बंटी जोशी कडून. फटका आत्ता फसलाय. निखिलने फसवलंय बंटी जोशीला. स्वतःवरती नाराज आहे बंटी, कारण 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. चांगला टच मध्ये तो दिसत होता परंतु निखिलने त्याची विकेट घेतली. संघाची धाव संख्या आरसीसी पेठची 49-49. विकेट्स आल्यात या फार महत्वाचे. जेव्हा जेव्हा आक्रमण झाले त्यावेळी गोलंदाजांकडून प्रत्युत्तर देखील झालेलं आहे. पहिल्या सत्रापासून, पहिल्या ओव्हरपासून कुरघोड्या चालू आहेत. आपण प्रामुख्याने सुरुवातीलाच उल्लेख केला. चला टाइमच्या बाबतीत अलर्ट राहा, हे लक्षात असू द्या. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत हे. आणि यानंतर विनर्स वर्सेस विनर म्हणजे या मॅचचा विजेता कुमार 11 तुर्भे संघाच्या विरोधात खेळलेली महत्वाची सूचना. सिद्धेश सध्या नवीन बॅटर मैदानात दाखल होतो. अविनाश वास्कर त्याच्या साथीला. नमित पगडे आणि बंटी जोशीनं आक्रमण केलं होतं, ते आता तंबूत विसावलेत. एक महत्वाची गोष्ट आहे जानमान कामोटे टीमसाठी. सध्या धावसंख्या 49 आहे. या सत्रातील 8 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. हे लक्षात घेता परेश मात्रेचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत की आता कंट्रोल करूया, आता 60-65च्या आतमध्ये ठेवूया. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता निखिल गोवारीचा. पंच इथे इशारा देत आहेत, इट्स अ वाईट बॉल. फलंदाजापासून दूर चेंडू फेकण्याचं काम सध्या निखिल करतोय. या ओव्हरमध्ये त्याने धावा दिल्या त्या 9. 2 षटकं टाकली. बारक्याने 20 धावा दिल्या. 2 विकेट त्याने घेतल्या.
50 धावा धावफलकावर RCC पेट टीमच्या. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन सध्या मैदानात. निखिल पायातला बॉल ऑन साइडला भिरकावायचा होता, वेगाने बॉल येतोय फाईन लेगला. फिल्डर अगदी स्टेजच्या समोर पोहोचतोय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या मात्र घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने स्कोर. चौथं षटक चालू असताना 52. मागच्या मॅच मध्ये 51 धावा डिफेंड केल्या होत्या कुमार 11 तोरभे टीमने 80-11 हायवे दिवेच्या विरोधात. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 8 मॅचेस झाल्यात. गुलशन यांनी आवर्जून सांगितलं की 4 मॅच चेस डाऊन झाल्यात, 4 मॅच धावा डिफेंड झाल्यात. हा 9वा सामना आहे. 2 मातब्बर संघ आहेत रायगडातील, पनवेल तालुक्यातील कामोठे आणि RCC पेठ. धावसंख्या 52. प्रयत्न करतोय, उंच गेला हा चेंडू. मिडविकेटचा फिल्डर पुढे येतोय, झेल घेतोय फलंदाज बाद सिद्धेश. 4 षटक समाप्त, 13ची सरासरी. धावसंख्या 4-52. तब्बल या स्पर्धेसाठी 21,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल विशाल आणि सुदेश आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये जो योगदान आपण दिला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपला आभार. मराठीत एक खूप छान म्हण आहे संदीप सर की सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. हे सत्य आहे. पैशाच्या मागे सगळेच जण धावतात, मी त्यातलाच आहे, मी वेगळा नाहीये. परंतु हे जे दानशूर व्यक्तिमत्व जे आता सध्या आपल्या मंचावरती आहेत, काही अगोदर येऊन गेले असतील, आता आपल्यासोबत आहेत, उद्याही काय येणार असतील, पुढे येत राहतील. खरं तर या दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच, या व्यक्तींमुळेच मला असं वाटतं की स्पर्धेचं भव्य रूप येतं. स्पर्धेला भव्य रूप द्यायचं असेल, मोठं आकार द्यायचा असेल, भव्यता वाढवायची असेल, आणखी काही द्यायचं असेल तर नक्कीच हे दानशूर म्हणजे अर्थातच या पुरस्कर्त्यांमुळेच हे सगळं काही गोष्टी शक्य होतात. अन्यथा हा क्रिकेट तिथेच थांबला असता. एवढं भव्य रूप खेळाडूंना आज एवढी मोठी पारितोषिक आपण पाहतो, या सगळ्या मागचं एकमेव कारण आहे ते सर्व पुरस्कर्ते. बॉल भिरकावून दिलाय मिड विकेटला. हा एंड थोडा डेंजर एंड आहे बॉलर साठी. बॉल चाललाय मिड विकेटला, सीमारेषा पार. षटकार. रोशन मात्रे आलाय शेवटच्या षटकात. खरं तर ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, खेचून मारला तो फलंदाज अविनाश वास्करने. त्याच्या साथीला तन्वीर सध्या मैदानात पोहोचलाय. धावसंख्या 58. चर्चा चालू होती की 60-65च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. 5 चेंडू बाकी आहेत, 58 झाल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये भलं मोठं आक्रमण झालं होतं, खास करून दुसऱ्या षटकात बंटी जोशीकडून. फुल टॉस बॉल चुकी केली बॉलरने. क्षेत्र खुलं आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. नो बॉल +4. 5 धावांचा बोनस पेट टीम साठी. पंजा. दोन षटक पहिल्या आक्रमण जोरदार राहिलं नमित पगडे, बल्टी जोशी. त्यानंतर मात्र पुढची 2 षटक शांत ठेवलं होतं बारके आणि त्याचा साथीदार निखिलने. परंतु शेवटचं षटक आणि हा फ्रीडचा चेंडू. आता बॅटची कडा घेतले, बॅटरचा आऊट नसेल. नॉनस्ट्रायकिंग एंडला रनआउटच्या स्वरूपात मात्र नक्की बॅटर आऊट होऊ शकतो या फ्रीडच्या चेंडूवरती. फलंदाज बाद. धावसंख्या 63. षटकात रोशन मात्रे भले एक नो बॉल पडला असेल, त्यावरती चौकार आला असेल, ते विसरावं लागेल आणि हे संघ तर विसरण्यामध्ये माहीर आहेत.
आज इथे जिंकलेत उद्या पुढे हरतील, पुन्हा एकदा जिंकतील, असं सत्र चालूच असतं यांच्यामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक स्पर्धेमध्ये. हडबा पाठने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये हा टप्पा पडला, उसळी घेतली, बॉल सीमारेषा पार, अविनाशचा चौकार. शेट पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा डोनेशन दिलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे, आपण येताना समोर जी पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये गाड्या जरा व्यवस्थित लावा, जेणेकरून आपल्या गाडीमुळे दुसऱ्याला अडथळा येणार नाही, याची दक्षता आपण नक्कीच घ्या. 67 धावसंख्या 67. टप्पा थोडा मागे ठेवला, बाउन्सरचा वापर करण्यात आलाय रोशन कडून. उंच पुरा गोलंदाज खांद्यात दमखम आहे आणि त्याचा फायदा त्याने उचललाय. अविनाशच्या विरोधात हाच टप्पा टाकायचा. खरं तर अविनाशच्या विरोधात नो बॉल आला, त्यावरती चौकार, एक षटकार देखील आलाय पहिल्याच बॉल वरती अविनाश कडून. 67. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा ऑस्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवला, कदाचित पंच दंडित करता. यस, पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव 68. 68 धावा. एक मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला आरसीसी पेट टीमची. वेगवान चेंडू होता, अंगावरती जाऊन चेंडू आदळतो. एकेरी धावेने एवढा फरक पडणार नाही, कारण हे जे एवढं मोठं आक्रमण झालंय, पहिली 2 षटकं पेटच्या बाजूने, त्यानंतरची 2 षटकं खरं तर कंट्रोल केलं. एका क्षणाला असं विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड होत नव्हती, असं वाटलं की धावा रोखल्या जातील, परंतु अंतिम षटकामध्ये आतापर्यंत रोशनच्या विरोधात 16 धावा आल्या. शहबाज, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पुन्हा तोच प्रयत्न, त्यामध्ये यशस्वी ठरलाय. लेन बॉल चांगला टाकला तो रोशनने, शेवटी षटक निर्धाव चेंडून सांगता केलं. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या 69. 70 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय जानमान कामोठेच्या विरोधात. यस, तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. इथे व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे काही मान्यवर. चला, अरुण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे घ्यायचा आहे. श्री छत्रपती सर्व ग्रुपला मी विनंती करेन की या आपण ही सर्व बॅच आमची 1993 ची अरुण शेठ पाटील यांची. हा, नक्कीच मी अभिमन्यू शेठ पाटील यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान आपण घेऊया. त्यानंतर नक्कीच आमचे गोल्डन मॅन सन्माननीय विवेक भोईर साहेब बामाली यांचा देखील आपण सन्मान, त्यांच्या ग्रुपचा देखील इथे शुभ सन्मान घेणार आहोत. कारण किरवलीची स्पर्धा म्हटली तर एक मानाची आणि सन्मानाची, अभिमानाची नक्कीच ही स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेला मात्र ह्या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपण नेहमीच पाहिलेली आहे. तर त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र हा शुभ सन्मान केला जातोय. हा, नक्कीच मोबाईल मध्ये घ्या, कारण जेणेकरून त्यांच्या ग्रुपला ते फोटो पाठवता येतील. कारण ज्यांना वेळ मिळाला ते आले, बाकीचे नक्कीच येतील उद्या वगैरे. तर हा सन्मान होतोय. 93 मध्ये तुम्ही खूप चांगला शिक्षण घेऊन मात्र उंच बारारियाज घेतलेले आहे. सगळे हे उद्योग क्षेत्रामध्ये आहेत. तर मी विवेक शेठ भोईर यांना विनंती करेन. विवेक शेठ भोईर या आपण, नितेश शेठ भोईर, अमीर भोईर आणि प्रेम नेटके. तर सुदेश पाटील यांना विनंती करेन. सुदेश दादा या. विवेक शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. पाहू शकता सध्याच्या घडीला नक्कीच आपण विवेक शेठ यांना एक चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. जबरदस्त युवा नेतृत्व, युवा टॅलेंट
सन्मान होतो इथे विवेक शेठ भोईर यांचा. तसेच नितेश भोईर आणि आमिर भोईर, प्रेम नेटके यांना देखील विनंती करेन की यावं. नितेश शेठ भोईर, सुदेश पाटील आमचे विशाल हॉटेलचे मालक यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान होत आहे. आमचे नितेश शेठ भोईर यांचा. आमिर नेटके आणि प्रेम आमिर भोईर आणि प्रेम नेटके यांचा देखील आपण सन्मान घेतोय. तर यानंतरची लढत असेल ती यातून जो संघ जिंकेल तो तुर्बा संघाविरोधात खेळेल याची नोंद घ्या. तुर्बे संघाने देखील ही मॅच संपल्या टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. विनर विनर असा सामना असेल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पुढच्या फेरीला सुरुवात आपण करू. सुरुवातीला 2 सामने जिंकून तो संघ इथे पुढे सरकेल, परंतु तो सामना आजच होईल कारण एकच संघ क्वालिफाय आम्ही करतोय याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. 2 सामने जिंकून तुम्हाला कुठेही जायचं नाहीये ही दक्षता या सर्व संघांनी घ्यायची आहे. तर नक्कीच इथे आपण पाहतोय सामना सुरू आहे. पेठ वर्सेस कामोट या 2 संघांमधली लढत पाहतोय आपण. आमचे पडले गावचे आदरणीय दिलीप शेठ पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आणि पेठ संघाला शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर आमचे बुरदुलचे सरपंच सन्माननीय बिंदा शेठ पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील स्वागत आहे. बिंदा शेठ तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. वळे आपण कॉमेंट बॉक्समध्ये जोडले जातील तिकडे आमचे प्रवीण अर्जुने सर. तत्पूर्वी इथे व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत आमचे जयदास शेठ भोईर दही सर. त्याचबरोबर आमचे श्याम भाऊ पाटील भंडारली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे जयदास शेठ भोईर दही सर हे उपस्थित झालेले आहेत. भाऊ पाटील हे उपस्थित झालेले आहेत भंडारलीवरून. त्यांचं देखील स्वागत आहे. बोले आपण कॉमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होतो. एकूणच जर पाहिलं तर व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेसाठी तमाम क्रीडा रसिकांची उपस्थिती आहे आणि विजयासाठी लक्ष 70 धावांचं. या 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहतोय जय हनुमान कांबोटे, तर त्यांच्या विरोधामध्ये मात्र RCC पेठ. खरं तर नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये कमालीची सुरुवात. वेल बिगिन इज अ हाफ डन क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो आणि त्या प्रकारची दमदार सुरुवात पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. इनफॅक्ट 3 षटकांमध्ये तब्बल 41 धावा धावफलकावरती लावल्या. मधल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी कमबॅक करताना कांबोटे संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र चांगला चेंडू. तर आमचे नारिवलीचे सन्माननीय रामशेठ भोईर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आणि पेठ संघाला शुभेच्छा आल्यात. रामशेठ भोईर नारिवली. नक्कीच उपस्थित तमाम मान्यवरांचं तर आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. त्याचबरोबर तमाम क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात आणि तमाम प्रेक्षकांचं देखील आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला लोअर फुलटॉ चेंडू खरं तर खराब चेंडू होता. दिशा देखील भरकटले गेलेत. वेग भरण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला, परंतु जिथे खांद्यांचा वापर होतो ना तिथे दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अगदी तेच आपल्या संघ सहकारी खेळाडूला सांगत असताना की वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. दिशा भरकटले. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती. पहिली धाव अंकित केली जाते. खरं तर 70 धावांचं लक्ष गाठायचं आहे. या मैदानाचा जर आपण इतिहास पाहिला तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही, किंबहुना क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. तर इथे आमचे किरवलीचे सन्माननीय आत्माराम बेमट्या पाटील मामा इथे आलेले आहेत. तर मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे.
यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. बारक्या कांबळे म्हटलं ना तर प्रतिस्पर्धी संघाच्या उरामध्ये धडकी भरावी अशी फलंदाजी करण्याची धमक व्यावसायिक क्रिकेट संघामध्ये देखील आपण या खेळाडूंना पाहतो. अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये या खेळाडूला पाहतो. अगदी एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्र नव्हे आणि महाराष्ट्राबाहेर देखील जाऊन ज्यांना आपल्या तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. बॅटचा इनर एज घेतोय. ज्या दिशेनं चेंडू एक्झिक्यूट करायचा होता त्या ठिकाणी फटका आला नाहीये. अगदी फटका लगावल्यानंतर लगेचच त्यानं बॅटचा टो एंड पाहिला, कारण टो एंडला हिट करून चेंडू जातोय तो शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये. सिंगल धाव फलकावर बॅटच्या माध्यमातून आलेली ही पहिली धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बारक्या कांबळे तब्बल 3 चेंडू नंतर आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय 3ऱ्या चेंडूवरती. तर सुरुवातीला खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिथे खेळाडूंनाच बसण्यासाठी जागा द्या. यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे. एक्झिक्युशन परफेक्ट. अगदी साईड स्क्रीनच्या वर चेंडू 6 धावांचा करता षटकार. तर इथे व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय ते आमचे VRCC पेंदर संघाचे मॅनेजर आणि नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमचे अंकुश नेरुरकर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे गुरुनाथ शेठ पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे किरवली, त्यांचं देखील स्वागत आहे. तर या मोठ्या फटक्यानं जणू मान्यवरांचं स्वागतच मैदानाच्या आतमध्ये केलंय की काय, कारण मान्यवर म्हटलं तर फटाक्यांची आतषबाजी आणि इथे मात्र फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला षटकाराची आतषबाजी पाहायला मिळाली. परंतु कमबॅक होत आहे. बॅकअप या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. अगदी यष्ट्यांच्या मागून यष्टीरक्षक प्रत्येक खेळाडूला त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतोय. प्रत्येक खेळाडूला ऑन द टोज ठेवण्याचं काम करतोय. ज्यावेळेला तुम्ही मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारताना त्यावेळेला मात्र तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की लो स्कोरिंग मॅचेस या उत्कंठावर्धक होतात, परंतु मोठ्या धावांचा पाठलाग करताना ना संघ मात्र कुठेतरी आपल्याला अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतो. यावेळेला मोठा फटका खेळाचा मानस बॅटीचा लीडिंग एज. विकेट नंबर 1 पहिलं खिंदार पडतंय फलंदाजीला. फलंदाज होतोय बाद सोनू पाटील. तर यावेळेला आपण ऑन स्क्रीन आपल्याला अगदी स्प्लिट स्क्रीनमध्ये दोनही खेळाडू दर्शवले जातात. खरं तर फलंदाज कशा प्रकारचा फटका त्यांना एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, खरं तर मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि अक्षरशः या चेंडूवरती जणू यष्टीरक्षक तुटून पडला. हवेमध्ये त्यानं जंप केला आणि हा झेल आपल्या कव्यामध्ये घेतला. विकेट नंबर 1 पहिला महत्वाचा फलंदाज सोनू पाटील. मात्र बॅक टू द पॅव्हिलियन इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती निखिल गोवारे आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच कामोठ्या नगरीमध्ये संपन्न झालेल्या KJN 2025 या स्पर्धेमध्ये अनेक नवनवीन युवा टॅलेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि एकूणच जर पाहिलं ना तर तो जो आत्मविश्वास आहे प्रत्येक युवा खेळाडूचा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. तुर्तास जर पाहिलं तर बारक्या कांबळेसारखा आघाडीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सोनू पाटीलनं जरूर आपल्या संघाची साथ सोडली असती, ज्यानं षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली, परंतु त्यानंतर मात्र त्या इनिंगला पुढे साकारू शकला नाहीये. 70 धावांचं लक्ष गाठण्यासाठी सिनियर खेळाडूंचं मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहणं हे सर्वाधिक महत्वाचं ठरतं. गोलंदाजी मार्कमध्ये देखील आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बंटी जोशी, ज्यांची पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर बॅट अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आग उकडारी फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 20 महत्त्वपूर्ण धावांचं योगदान बंटीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि हीच ती खेळी होती ज्या खेळीच्या बळावरती मात्र तब्बल 69 धावांपर्यंत मजल मारू शकला तो RCC पेठ हा संघ. RCC पेठ संघाचा जर विचार केला तर व्यावसायिक स्तरावरती अनेक स्पर्धा याही संघांना मोठ्या प्रमाणामध्ये गाजवल्यात. या दरम्यान मान्यवरांचा मात्र होत आहे या मंचावरती शुभागमन. नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरती इथे पाहुण्यांचं आगमन होतं, त्यांच्या स्वागतास्तव ही फायर पुल्हाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मस्त स्पायकर ज्या प्रेक्षकांची उपस्थिती, ज्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, त्यांची एंट्री मात्र अतिशय दिमागदार पद्धतीने आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा
एक लाऊड अपील जरूर पाहायला मिळाली होती. गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तयार आहे. सिंगल येते आहे. डीप मिड ऑनला चेंडू अडवला जाणार. तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती बारक्या कांबळेला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. सोनू पाटील सारखा महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावला आहे. निखिल अगदी योजनाबद्ध पद्धतीनं धावांचा पाठलाग करण्यासाठी, कारण मधल्या काळात जर आपण पाहिलं ना तर दोनही खेळाडूंमध्ये चर्चा, विचार विनिमय, सल्ला मसलत आणि या सर्व गोष्टी होणं गरजेचं आहे. ॲज अ गोलंदाज असो, फलंदाज असो, संघनायक असो, तुमचं सातत्यानं तुमच्या खेळाडूंबरोबर ती चर्चा होत राहणं गरजेचं आहे. कारण चर्चेतून नवनवीन संकल्पना सुचतात, चर्चेतून नवनवीन ज्या युक्त्या आहेत त्या युक्त्या समोर येत राहतात आणि या ज्या धावा आहेत, कारण मगाशी जसं म्हटलं की या मैदानाचा इतिहास राहिला, या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही आणि अगदी त्याच अनुषंगानं याही वेळेला लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू पंचांना खरं तर कवायत करण्याची संधी गोलंदाज या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे आणि तब्बल 4 धावा या अवांतर स्वरूपामध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. अवांतर धावांवरती रोख लावावी लागेल. लक्ष कितीही मोठं असलं, लक्ष कितीही कठीण असलं, लक्ष कितीही तुम्ही धावपालकावरती उभारलं असलं तरी ते लक्ष सेफ मानलं जाणार नाही. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटीचा पुन्हा एकदा टो एंडला चेंडू हिट करतोय. यावेळेला मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते आहे. बारक्या कांबळे बिग विकेट टू द पॅव्हिलियन. मोठे संघाला पाहायला मिळतंय, परंतु इथे ठाकूरपाड्याचे सन्माननीय अनिल पारधी आणि रमेश भवर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. अनिल पारधी आणि रमेश भवर. तर मंडप डेकोरेटर्सचे आमचे गजानन गोवारी ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय, त्यांना देखील विनंती आहे गजानन गोवारी आपण देखील यावं व्यासपीठावरती. आणि पूर्ण सजावट आपल्याला इथे पाहायला मिळते, जे बलून्स आणि पूर्ण डेकोरेशन इथे पाहायला मिळतं. ते SK इव्हेंटचे आमचे निलेश पाटील किरवली त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कारण प्रत्येक इव्हेंट्सला त्यांच्या माध्यमातून डेकोरेशन जर कोणाला हवं असेल, बड्डे असेल किंवा ज्या ज्या गोष्टी असतात त्या नक्कीच निलेश पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध केल्या जातील. तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. आता मात्र बंटी जोशीनं कमालीचे कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बंटी जोशी आणि बारक्या कांबळे हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मागील चेंडूवरती पाहायला मिळालं. अगदी हाही फटका एक्झिक्यूट केल्यानंतर बारक्या कांबळ्यानं आपल्या बॅटचा टो एंड पाहिला. थोडासा नाराज होता, नाखुश होता, स्वतःशी पुटपुटताना बडबडताना आपण त्याला पाहिलं, मैदान सोडताना आपण त्याला पाहिलं. परंतु इथे मात्र रोशन मैदानाच्या आतमध्ये, एक मात्र आशेचा किरण आता रोशन मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे काय कमालीची गोलंदाजी आहे पहा, जो जोश आपल्याला पाहायला मिळतो. आघाडीचे दोनही महत्त्वाचे दुवे ज्यावेळेला तंबूमध्ये परतले ना त्यावेळेला एक वेगळी एनर्जी, एक वेगळी ऊर्जा इथे मात्र आपल्याला सर्वच RCC पेठ संघाच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळाले. 2 षटकांचा वजविक आहे संपलाय. धावा फलकावरती आलाय 2 गडी बाद 13 धावा. ग्राउंडवर आवड क्रिकेटची आहे फार, साऱ्या खेळाडूंची किमिया न्यारी, त्यांची वेगळीच दुनियादारी न. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. थँक्यू DJ अप्रतिम संगीत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं हे शीर्षक गीत आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये. कारण ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ही स्पर्धा, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसातील, आजच्या रजनीतील ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आल्या, 6.5ची सरासरी. परंतु सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे RCC पेठ संघानं या सामन्यावरती आपली पकड आता घट्ट करायला सुरुवात केली आहे. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या फक्त 6.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे 2 आघाडीचे फलंदाज, ज्यामध्ये बारक्या कांबळे आणि सोनू पाटील इनफॉर्म फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, अगदी मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. फलंदाज काही समजणार त्या अगोदर मात्र चेंडू येऊन पॅडवर आदळतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट नंबर 3 मैदानातून बाहेर.
आणखीन एक अप्रतिम संगीत खऱ्या अर्थानं चेंडू रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला ऑन स्क्रीन जरूर पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू होता. वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं. पंचांकडे अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलं. मधल्या एसटीच्या अगदी समोर सापडलं. आणि डीजेच्या माध्यमातून जे आपण गीत ऐकलं ना तर अनेक समालोचकांना त्यांच्यातील कलागुण त्यांच्यातील कौशल्य दाखवण्याची संधीही ज्यांच्या माध्यमातून दिली जाते. अर्थातच रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सरांचं गुणगौरव करणारं हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. इनॅट नंबर 5 यावेळेला फलंदाज अमित गोवारी मैदानाच्या आतमध्ये. व इथून मात्र आता या मधल्या फळीतील खेळाडूंची जबाबदारी ही मैदानाच्या आतमध्ये वाढते. असं नाहीये की कांबोटे संघाच्या आघाडीचे फलंदाज बाद झाले म्हणजे हा संघ हार मानणार आहे. नेव्हर गिव्ह अप. परंतु इथे मात्र काय घडतंय मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये. अगदी आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. फलंदाज या ठिकाणी होतोय सॉफ्ट डिसमिसल रनआउटच्या स्वरूपात बाद. असं वाटलं होतं की कदाचित या सामन्यामध्ये फाईट बॅक करताना आपल्याला निखिल गोवारी किंबहुना ज्या खेळाडूकडनं नेहमीच अपेक्षा असतात रोशन, परंतु हेही दोन्ही खेळाडू आता मात्र आपल्या संघाची साथ सोडून तंबूच्या आश्रयाला परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोपान पाटील किरवली यांच्या वतीने परेश म्हात्रेसाठी सुवर्ण संधी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच यावेळेला मात्र न्यू बॅटर परेश म्हात्रे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अमित गोवारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्यानं एका चेंडूचा सामना केलाय, परंतु आता मात्र या दोन खेळाडूंना आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारावं लागेल. आपल्यामधील जे कलागुण आहेत, आपल्यामधील जी गुणवत्ता, आपल्यामधील जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते मात्र पणाला लावत असताना हा अडचणीमध्ये असणाऱ्या संघाला, कारण एकूणच जर म्हणतो ना आपण की एखाद्या भवऱ्यामध्ये फसणारी जी नौका असते ना, त्या नौकाला पहिल्या तीरावर लावण्याचं काम हे ज्या एखाद्या मातबगार नावाड्याचं असताना, अगदी तो मातबगार नावाडी यावेळेला मात्र परेश म्हात्रे आणि अमित गोवारीच्या माध्यमातून संघाला पहिल्या तीरावरती लावण्याचं काम हे दोन फलंदाज करणार का. विजयासाठी लक्ष्य 70 धावांचं आणि प्रत्युत्तर दाखल 14 धावा धावफलकावर. इथे मात्र लाईन मिस केली गेली आहे. अगदी बेल्सला देखील स्पर्श झालाय, बेल्स ऑन देखील झाल्यात, परंतु बेल्स डिसलॉज होणं हे क्रिकेटचा नियम आपल्याला सांगतं. मगाशी देखील असाच एक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. अगदी जे चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला रिप्ले देखील पाहायला मिळतोय. कदाचित हा चेंडू यष्ट्यांना स्पर्श करून गेला, परंतु बेल्स मात्र डिसलॉज होऊ शकले नाही आहेत. नशिबाचा धनी ठरलाय. स्ट्रायकिंग एंडला असणारा फलंदाज आपण पाहतोय यावेळेला परेशसाठी पारितोषिक देखील आलाय, परंतु पारितोषिकापेक्षाही महत्वाचं संघाला किंवा संघाच्या डावाला सावरण्याचं काम आहे. याही वेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज आहेत अरबाज. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना अरबाजचा जर आपण विचार केला ना तर अचूकतेचा बाहेरघर असं या गोलंदाजाला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे, कारण त्याच्याकडे वेग आहे, प्रचंड वेग आहे आणि वेगाबरोबर त्याची गोलंदाजी बँग ऑन टार्गेट, अचूक दिशा आणि टप्प्यावर. गुरुनाथजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. हो, यावेळेला मात्र थोडासा दिशा वरकटले गेले आहेत. आणखीनच जर पाहिलं तर वेगवान चेंडू करण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर, आणि ज्या वेळेला तुम्ही अतिरिक्त खांद्यांचा वापर करताना काहीतरी वेगळं व्हेरिएशन, विविधता तुमच्या गोलंदाजीमध्ये आणण्याचा प्रयत्न करताना, कारण ज्या बॉलिंग मार्कवरती त्याने गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. पॉवर प्लेचं षटक होतं. सुरुवात थोडीशी नक्कीच अवांतर स्वरूपाच्या चेंडूंना झाली, परंतु मोठ्या फटक्यांपासून फलंदाजानं वंचित ठेवलं, याला प्राथमिकता. मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिगिट षटकार. मंचावरती दहीसरचे आदरणीय जयदास शेठ बोरी साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण
सन्माननीय जयदास शेठ भोईर साहेबांचा सन्मान करावा. सचिन पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण जयदास शेठ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 22 धावा या धावफलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष्य 70 धावांचं आहे, म्हणजे अजूनही जर आपण विचार केला तर जवळपास 48 धावांची आवश्यकता. सन्माननीय जयदास शेठ भोईर साहेबांचा सन्मान सचिन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबरीने जयेंद्र म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन. हेमंतजी म्हात्रे साहेब, सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित या स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये जयदास शेठ भोईर साहेबांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होते. श्यामभाऊ पाटील भंडारलीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. श्यामभाऊ पाटील यांना देखील सन्मानित करण्यात येईल. सोपान पाटील यांच्याकडून परेश म्हात्रेसाठी पारितोषिक येत आहे. सलग 2 षटकारांसाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न झाला. उर्वरित सत्कार आपण नंतर करूया. या आपण मॅचकडे वळतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच धन्यवाद समीर सर. एकूणच पाहिलं तर 12 चेंडू 48 धावा, 12 चौकार या ठिकाणी फलंदाजच्या बॅटमधून येणार का, परंतु परेश मैदानाच्या आतमध्ये अमितच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार देखील पाहायला मिळाला. तो षटकार खरं तर थोडासा उशीर केलाय की काय त्या षटकारानं, कारण 3ऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारची आतषबाजी तर का पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली असती ना, तर मात्र काहीतरी वेगळी रंगत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तरी इथं एकूणच जर आपण विचार केला तर मात्र पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. 2ऱ्या चेंडूवरती मात्र लेगबायच्या स्वरूपात धाव धावफलकावरती आली. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. थोडासा चुकीचं शॉर्ट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच यावेळेला दोनही खेळाडूंचा पाहायला मिळतंय. खरं तर आक्रमकता 12 चेंडू आणि 48 धावांची गरज असताना प्रतिषटक 24ची सरासरी, म्हणजे किमान 4 षटकार किंबहुना 6 चौकार तुम्हाला एका षटकामध्ये लगवायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन, कारण जी तुमची स्ट्रेंथ आहे, जी तुमची एबिलिटी आहे, जी तुमची गुणवत्ता आहे ना, त्या गुणवत्तेवरती मात्र विश्वास दर्शवणं गरजेचं आहे. अगदी आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश, आघाडीच्या गोलंदाजाने बनवलेला प्राथमिक दबाव, अरबाजचं खरं तर विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल. जरूर 2ऱ्या षटकाच्या त्याच्या वैयक्तिक कोड्यातील 2ऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्या अगोदर मात्र त्याची गोलंदाजी कमालीची राहिली. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे बंटीच्या स्पेलमध्ये आलेली बारक्या कांब्याची विकेट ही देखील सामन्यातील किंबहुना सामन्याला कलाटणी देणारा क्षण हा मैदानाच्या आतमध्ये ठरला. इथे आता केवळ आणि केवळ या सामन्यामधली औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न होत आहेत जिकरीचे मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव आली आहे आणि ती 1 धाव देखील फक्त आणि फक्त लेगबाईच्या स्वरूपामध्ये आली आहे. कमालीची गोलंदाजी यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. थेट फेकी करण्याचा मानस सिंगल धावफलकावरती आले आहे. ज्या पद्धतीनं परेश धाव मैदानाच्या आतमध्ये घेतोय ना, 100% हा खेळाडू फिट नाही आहे हे मात्र त्याच्या बॉडी लँग्वेजमधून, त्याच्या शारीरिक भाषेतून आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूवरती आल्या धावा 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला धावफलकावरती. इक्वेशन मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 6 चेंडू आणि 45 धावांची गरज. या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अभिमन्यू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अंकुशजी नेरुळकर साहेब या ठिकाणी पेंदरून उपस्थित आहेत. अंकुशजी नेरुळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिमन्यू पाटील साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचबरोबरीने आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. अंकुशजी नेरुळकर साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय आणि तदनंतर गुरुनाथजी पाटील साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 45 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आपण पाहतोय परेश. यावेळेला पहिल्या चेंडूवरती मात्र केलाय आडव्या बॅटनं घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
पहिल्या चेंडूवरती मात्र इथे घणाघाती प्रहार केलाय. खरं तर या फटक्यांची गरज सुरुवातीच्या षटकांमध्ये होती. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आलेल्या 6.5च्या सरासरीनं फक्त आणि फक्त 13 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरल्या या धावांचा पाठलाग करत असताना. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल. अजून येणारे 5 चेंडू 39 धावांची गरज. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती दररोज नवनवीन विक्रम घडतात. घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत शहबाज. आणि शहबाजचं स्वागत मात्र पहिल्या 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार. कुठेतरी आशा पल्लवित करणारी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. परेश ऑन स्ट्राईक. आणि का परेश मैदानाच्या आतमध्ये आल्यावरती त्यावरती बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळाली, हेच कारण आहे की तुमचा जो खेळ असतो ना, तो खेळ सर्व काही मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असतो. आपण नेहमी म्हणतो की क्लास हा परमनंट असतो. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. आणि ज्या दर्जाचा खेळ या खेळाडूंना आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये केला आहे ना, हेच कारण आहे की ज्या ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेला एक आशेचं किरण हे नक्कीच समर्थकांच्या मनामध्ये जरूर या ठिकाणी पाहायला मिळतं. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते आणि त्याची पूर्तता करताना आमचे आयोजक देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पंच अगदी कटाक्ष ठेवून आहेत. कारण वेळेमध्ये स्पर्धा संपन्न होणं ही स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाची आणि मोलाची जबाबदारी ही पंचांची देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि आत्तापर्यंत काल आणि आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर पंचांची भूमिका ही नक्कीच या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाची आणि मोलाची राहिली आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 35 धावांची गरज. यावेळेला मात्र बॅटीचा इनरेज घेऊन चेंडू फारसं अंतर ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळेल का? होय, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु त्या अगोदर चेंडू ओलाटतोय सीमारेषा, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. कुमार 11 तुर्बे संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं. नेक्स्ट मॅच, या मॅचमधील विजेता संघ विरोधात कुमार 11 तुर्बे. नक्कीच इट्स विनर वर्सेस विनर ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला, कदाचित क्षेत्ररक्षकांना चेंडू उशिरा साईट केला. ओ, यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. व्हेरी गुड चेंज ऑफ पेस. फिंगर्स रोल केल्या गेल्या, ओळखलं फलंदाज आक्रमक आहेत. सन्माननीय नेरेचे आकाश शेठ पाटील यांचं इथे आगमन झाले. आदरणीय आकाश शेठ पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 31 धावांची गरज. खरं तर औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र प्ले डाऊन होत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू लपेटण्याचा प्रयत्न केला, बॅटीचा टो एंड हिट करून चेंडू मात्र यष्ट्यांवरती आदळतोय, होतोय प्ले डाऊन. फलंदाज क्रमांक 5. एक चेंडू शिल्लक, 31 धावांची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. काहीसा एकतर्फा हा सामना जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण ज्या प्रकारच्या लढवई या वृत्तीसाठी कांबोढा संघ मैदानाच्या आतमध्ये ओळखला जातो, धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. परंतु या 70 धावांचा पाठलाग करताना आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र कांबोटे संघाची झालेली दमछाक. तर पहिल्या सत्रामध्ये बंटी जोशीची वादळी खेळी आणि त्याला मिळालेली अर्थातच आघाडीच्या फलंदाज नमित पगडेची सुरेख साथ, याचबरोबर सामना मात्र या ठिकाणी संपलाय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो, धन्यवाद प्रवीण अर्जुने सर. या दरम्यान पाहुण्यांचं इथे आगमन झालंय. गुरुनाथजी पाटील साहेब, त्याचबरोबरीने हेमंतजी मात्रे, चंद्रकांतजी मात्रे, जयेंद्रजी मात्रे साहेब, संदीपजी घरत आणि आकाशजी पाटील सर्व